कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आता केवळ साखर उत्पादनावर न थांबता उपपदार्थ निर्मितीच्या नव्या युगात प्रवेश करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केली. कारखान्याच्या 71व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक, अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार काळे यांनी कारखान्याची शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. ते म्हणाले, ऊस दरात आमची स्पर्धा कुणाशी नसून आम्ही समाधानकारक दर देण्याची परंपरा कायम राखणार. यावर्षी कार्यक्षेत्रातील आणि गेट केनच्या सर्व शेतकऱ्यांना ₹3100 प्रति टन असा समान दर देण्यात आला आहे. तसेच अंतिम हप्ता ₹150 दसऱ्यानंतर लगेचच जमा केला आहे. शेतकऱ्यांसाठी आता ऊस नोंद, टनेज, बिल आणि साखर उचलची माहिती मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे कारभारात पारदर्शकता येईल. तसेच AI आणि सेन्सर तंत्रज्ञान वापरून आधुनिक व कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ऊस लागवडीवर कारखान्याचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. शेतकऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाची दखल घेत कारखान्याने यावर्षी 20% बोनस जाहीर करून त्यांची दिवाळी गोड केली आहे. माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला. यावेळी व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे व सौ गौरीताई शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आवाहनही केले. पुढचा नुसतं साखरेवर अवलंबून राहता आपण इतर बाय प्रॉडक्ट कसे करता येतील. स्पिरिट तर आपण करतोच आहे. स्पिरिटचा आपल्या कंट्री लिकरला मदत होतेच आहे, परंतु बाकीचे अजून प्रोडक्ट आहे का जे करण्यासारखे आहेत. त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करून त्यावेळेस आपण निर्णय घेऊ आणि ते काम आपण हाती घेऊ, जेणेकरून अतिरिक्त दर आपल्याला शेतकऱ्यांना कसा देता येईल हा सर्व प्रयत्न त्या माध्यमातून राहील. म्हणून आपण त्या पद्धतीने जायचं ठरवलेलं आहे. कोणाशी स्पर्धा नाही करायची. आपण चांगलं किती करू शकतो याचा विचार आपण त्या ठिकाणी करतोय. आपण डिस्लरीचं उभारणी पण आपण करणार आहे. पुढं काही अजून प्रोडक्ट असतील ते पण आपण करणार आहे. त्याला सगळ्या गोष्टीला एक नियोजन त्या ठिकाणी लागतं. त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. आता दिवाळीचा सण आहे. आज बॉयलर पूजन आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची दिवाळीची खरेदी असेल, याच्यासाठी ₹150 आपण दिलेलेच आहे. परंतु कामगार अजून उपाशी, त्यांना फार अपेक्षा आहे आणि म्हणून कामगारांचं दिवाळी गोड करण्याचं काम आज या ठिकाणी त्याची घोषणा. किती टक्के बोनस तो मागच्या वर्षाप्रमाणेच आपण देणार आहे. 20% बोनस. बाकीचे कारखाने काय करतात त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं झेपतं आपण तेवढं केलं पाहिजे आणि म्हणून याच्यावर आपल्या सर्वांचं समाधान असेल असं मी मानतो. परंतु आता सर्व काळ, आता दिवाळी जरी असली परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व गट गण वॉर्ड याचे आरक्षण जाहीर झालेले. नगराध्यक्ष असेल, सभापती असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, याचे आरक्षण जाहीर झालेले. आता फक्त काय राहिलेले तर मतदार यादी अंतिम करण्याची राहिलेली. आता नगरपालिकेमध्ये तर हरकतीचा अंतिम तारीख काहीतरी 17 1 नोव्हेंबरला साधारण निवडणुका नगरपालिकेच्या जाहीर होतील आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पण निवडणुका होतील. त्यामुळे आता आपण सर्वांनी काय खूप वेळ झालेला आहे निवडणुकाने, थोडंसं आता मरगळ झटकली पाहिजे, थोडंसं कामाला लागलं पाहिजे. आता दिवाळी झाली, दिवाळीनंतर रुटीन प्रमाणे तुळशीचं लग्न होईल.
इतर लग्न चालू होतील. या सगळ्या गोष्टी रुटीन प्रमाणे चालू राहणार आहे. आता खरीपाचे पिकं जेवढे हातात लागले असतील तेवढे लागले असतील. आता रबीची तयारी जेव्हा रानं सुकतील रबीची तयारी करावीच लागेल. या सगळ्या रुटीनच्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश घेण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. अशा प्रकारची विनंती या निमित्ताने पुन्हा एकदा करतो. याच्या अगोदरही मी सांगितलं आपल्याला का पूर्ण निवडणुकीचा काळ पुढे आहे आणि म्हणून त्या पद्धतीने आपण कामाला लागलं पाहिजे. आपण सर्वांनी याच्या मागेही चांगला निकाल घेतलेला आहे आणि तोच निकाल आपल्याला पुढे घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याला चांगले कॅन्डिडेटही निवडली पाहिजे. तुमच्या सल्ल्याने सगळ्यांच्या आवडी म्हणजे जो काय आवडीचा कॅन्डिडेट असेल, शेवटी याला निवडून येणं हे एकच क्रायटेरिया आहे. तो किती चांगला आहे स्वभावाने आणि काय त्याच्याकडे आहे याच्यापेक्षा तो लोकांमध्ये आहे, लोकांना त्यांना निवडून द्यायची इच्छा आहे का हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या पद्धतीचा कॅन्डिडेट देण्याचं काम आपली सर्व कोर कमिटी त्या ठिकाणी करेल. आपणही सर्वांनी मिळून ठीक आहे, सगळ्यांची पटतं असं नाही, पण शेवटी पार्टीचा निर्णय झाल्यानंतर किंवा तिकिटाची स्पर्धा अनेकांची इच्छा असू शकते. मला गटामध्ये लढायचंय, मला घरामध्ये लढायचंय, मला वॉर्डामध्ये लढायचंय, मला इकडे लढायचंय. तर शेवटी एकदा निर्णय झाल्यानंतर आपण सर्वांनी पार्टी म्हणून त्या उमेदवाराच्या मागे उभे राहण्याचं काम करावं एवढी विनंती या ठिकाणी करतो.